Next topic is types of endosperm. एंडोस्पर्मचे टाइप्स कशाच्या बेसिसवर पडलेले आहे तर हा जो एंडोस्पर्म आहे, एंडोस्पर्म 3 प्रकारचा असतो. समजलं ना किती प्रकारचा असतो एंडोस्पर्म? 3 प्रकारचा असतो. एंडोस्पर्म डिवाइड्स इनटू 3 टाइप्स on the basis of mode of development. कशाच्या बेसिसवर एंडोस्पर्मचे 3 टाइप्स पडलेले आहे तर ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ डेव्हलपमेंट. एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट कशी होते, कशा प्रकारे होते, तर या बेसिसवर एंडोस्पर्मचे 3 टाइप्स आहे. तर आता हे जे 3 टाइप्स आहे ते 3 टाइप्स आहे. नंबर 1 आहे न्यूक्लियर एंडोस्पर्म, नंबर 2 आहे सेल्युलर एंडोस्पर्म आणि नंबर 3 आहे हेलोबियल एंडोस्पर्म. तर किती प्रकारचे टाइप्स आहे एंडोस्पर्मचे? एंडोस्पर्मचे टाइप्स आहेत 3 प्रकारचे. पहिला आहे न्यूक्लियर एंडोस्पर्म, दुसरा आहे सेल्युलर एंडोस्पर्म आणि तिसरा आहे हेलोबियल एंडोस्पर्म. तुम्ही याला टाइप पण म्हणू शकता, न्यूक्लियर टाइप किंवा न्यूक्लियर एंडोस्पर्म, सेल्युलर टाइप किंवा सेल्युलर एंडोस्पर्म आणि हेलोबियल टाइप किंवा हेलोबियल एंडोस्पर्म. असे 3 प्रकारचे टाइप्स आहे एंडोस्पर्मचे. तर आपण एक एक याचा घेऊया, एक एक डिस्कस करूया. पहिले आपण न्यूक्लियर टाइपला डिस्कस करू, नंतर सेल्युलर आणि नंतर हेलोबियल. तर चला न्यूक्लियर टाइपला आपण डिस्कस करूया. न्यूक्लियर टाइप यामध्ये हा जो न्यूक्लियर टाइप आहे यामध्ये एक मी डायग्राम काढते आणि त्या डायग्रामच्या मदतीने मी तुम्हाला समजून सांगते. ही एम्ब्रिओ सॅक आहे समजा. या एम्ब्रिओ सॅकमध्ये हा आहे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. ह्या डायग्राम काढायचे आहेत सगळ्यांना. आणि मी म्हटलं हा जर प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे तर हा आहे झायगोट. काय आहे हा? झायगोट किंवा ऊसपोर. काय म्हटलं याला? झायगोट किंवा ऊसपोर. यामध्ये हा जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे, या प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसमध्ये काय होतं? रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होतात. काय होतं यामध्ये? रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन. कशामध्ये? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसमध्ये. चला सेकंड स्टेप आहे याची, इथे घेऊ आपण सेकंड स्टेप. सेकंड स्टेपमध्ये हा जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे, या प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसमध्ये काय झालेलं आहे? हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डिवाइड झाला मायटोटिकली. हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डिवाइड झाला मायटोटिकली आणि हा जो झूस्पोर आहे, झायगोट आहे, ऊसपोर आहे, हा सुद्धा डिवाइड झाला मायटोटिकली. याच्यापासून तयार झाला एम्ब्रिओ. यापासून काय तयार झाला? एम्ब्रिओ. आणि आता हे जे आहे हे न्यूक्लियाय आहे आणि याच्यामध्ये आहे व्हॅक्युल्स. याच्यामध्ये काय आहेत? याच्यामध्ये असतात छोटे छोटे व्हॅक्युल्स. हे मी व्हॅक्युल्स काढले. पुस्तकामध्ये 3 डायग्राम दिलेले आहे, आपण याचे 4 डायग्राम्स काढू. हे मी एम्ब्रिओ सॅक दाखवली, याच्यामध्ये प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस दाखवलं मी तुम्हाला आणि
त्यानंतर येथे झायगोट आहे, ही फर्स्ट स्टेप आहे. सेकंड स्टेपमध्ये काय झालेलं आहे, सेकंड स्टेपमध्ये हा जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे, या प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसमध्ये मायटोटिक डिव्हिजन झालं आणि हा जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे यामध्ये मायटोटिक डिव्हिजन झालं. पण हे जे मायटोटिक डिव्हिजन आहे हे कसं झालं, तर हे होतं विदाऊट वॉल फॉर्मेशन. विदाऊट वॉल फॉर्मेशन म्हणजे जरा लक्ष द्या इकडे, जसं आता ही एक सेल आहे समजा आणि या सेलपासून 2 सेल्स तयार झाल्या. जर अशा तयार झाल्या 2 सेल्स, याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं आहे की एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियाय झाले, म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं, म्हणजे कॅरिओकायनेसिस झालं. आणि त्या दोन्ही न्यूक्लियसच्या भोवती आपल्याला दिसते आहे ही सेल वॉल, म्हणजे सायटोकायनेसिस पण झालं. हे झालं मायटोटिक डिव्हिजन समजू आपण याला. एका सेलपासून 2 सेल तयार झाले, क्रोमोझोम नंबर कॉन्स्टंट आहे. पण आपला जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये असं झालेलं नाही आहे. याच्यामध्ये कसं झालं आहे की हा जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे, मी हा थोडा इथे काढते आहे. हा जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे हा मी इथे काढला, इथे दाखवला मी तुम्हाला. याच्यामध्ये काय झालं की हा जो न्यूक्लियस आहे फक्त न्यूक्लियस डिवाइड झाला. काय झाला, न्यूक्लियस डिवाइड झाला. न्यूक्लियसच डिवाइड झाला आणि न्यूक्लियसच्या मध्ये सेल वॉल तयार झाल्या नाही. न्यूक्लियस डिवाइड झाला. हा इथे काय आहे, हा इथे आहे एम्ब्रिओ तयार होतो आहे. न्यूक्लियस डिवाइड झाला म्हणजे इथे काय झालेलं आहे, कॅरिओकायनेसिस झालेलं आहे. पण कॅरिओकायनेसिस नंतर लगेचच सायटोकायनेसिस होतं नाही. म्हणजे हे जे डिव्हिजन आहे हे आहे फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन. काय आहे, फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन. इथे काय झालं की प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस repeatedly divide mitotically without wall formation to form large number of free nuclei. काय तयार केले यांनी, लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लियाय. म्हणजे इथे फक्त हे न्यूक्लियाय आहेत, सेल वॉल याच्या भोवती तयार झालेली नाही. ही झाली एक डायग्राम. याच्या नंतरची डायग्राम जर आपण बघितली तर ह्या डायग्राम काढायच्या नव्हत्या. आता मी तिसरी स्टेप काढते. ही स्टेप पुस्तकात दिलेली नाही आहे, ही दिलेली आहे. याच्या नंतरची मी काढते आता डायग्राम. याच्या नंतरची ही थर्ड स्टेप बघा. यामध्ये हा एंडोस्पर्म टिश्यू आहे. इथे काय तयार होतो आहे, हा आहे एम्ब्रिओ. इथे एक सेंट्रल व्हॅक्यूल तयार झाली, लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल. ही एक सेंट्रल व्हॅक्यूल तयार झाली आहे. इथे छोट्या छोट्या व्हॅक्यूल्स होत्या, आता इथे एकच खूप मोठी अशी सेंट्रल व्हॅक्यूल तयार झाली. आणि त्या सेंट्रल व्हॅक्यूल सेंटरला तयार झाल्यामुळे हे जे न्यूक्लियाय होते ते न्यूक्लियाय कुठे पुश झाले, न्यूक्लियाय पुश झाले पेरिफेरीला, म्हणजे कॉर्नरला पुश झाले. कारण की सेंटरची जी प्लेस आहे, स्पेस आहे, ती या सेंट्रल व्हॅक्यूलनी काय केलेली आहे, ऑक्युपाय केलेली आहे. तर आपण याला लेबल करूया. ही आहे सेंट्रल व्हॅक्यूल. आणि हा कोणता टिश्यू आहे, हा आहे एंडोस्पर्म. ही आहे डायग्राम नंबर 3. त्यानंतर डायग्राम नंबर 4. आता याच्यामध्ये काय होतं की वॉल डेव्हलप. शेवटची स्टेप बघा. शेवटची जी स्टेप आहे डायग्राम 4 इथे काढली आहे मी. डायग्राम नंबर 4. याच्यामध्ये हा थोडी वरती काढते, दिसत नाही आहे.
हा झाला एम्ब्रियो, हा एम्ब्रियो झाला. वॉल डेव्हलप्स बिटवीन द न्यूक्लियाय, wall develops between the nuclei and multicellular endosperm is formed. काय होणार की हे जे न्यूक्लियाय होते मग यांच्याभोवती अशा वॉल तयार झाल्या आणि या हा बघा इथे हा एम्ब्रियो दिसतोय आपल्याला अशा प्रकारचा. आणि इथे जर आपण बघितलं तर या न्यूक्लियाय जे आहे, न्यूक्लियाय जे होते न्यूक्लियायच्या मध्ये अशा वॉल तयार झाल्या अँड हेन्स मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म इज फॉर्म. आणि हा कोणता एंडोस्पर्म तयार झाला? मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म इज फॉर्म. अजून संपलेलं नाही आहे, आपण पूर्ण याला क्लिअर कट जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत आपण याला एक्सप्लेन करत राहू. तर हा जो इतका पोर्शन आहे हा, याला मी आता ग्रीन कलरनी दाखवते किंवा दुसऱ्या पेनने आपण याला करूया मार्क. म्हणजे हा जो एवढा पोर्शन आहे आपला, हा आपण याला म्हणू हा एम्ब्रियो आहे. काय आहे हा? एम्ब्रियो. ही आहे डायग्राम नंबर 4. हा एम्ब्रियो आहे आणि बाकीचं काय आहे मग? हा आहे एंडोस्पर्म. हा काय आहे? एंडोस्पर्म. पहिले याच्यामध्ये एक एक स्टेप तुम्ही लक्ष द्या, मी परत सांगते आहे. यामध्ये काय झालं? न्यूक्लियर टाईप आहे बघा. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड मायटोटिकली विदाउट वॉल फॉर्मेशन टू फॉर्म large number of free nuclei. A central vacuole appear in the center which pushes nuclei towards periphery. Then walls develop between the nuclei, hence multicellular endosperm is formed. मग याला न्यूक्लियर टाईप एंडोस्पर्म असं का म्हटलं? याच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस डिवाइड होऊन जातो आणि जेव्हा पूर्ण न्यूक्लियाय डिवाइड होऊन जातात त्याच्यानंतर मग आरामात त्या न्यूक्लियसच्या मध्ये काय तयार होतात? सेल वॉल तयार होतात. म्हणून याला म्हटलं न्यूक्लियर टाईप. पण काही जे प्लांट्स आहे त्या प्लांट्समध्ये हे जे वॉल फॉर्मेशन आहे ना ते इनकम्प्लीट असतं. इन सम प्लांट वॉल फॉर्मेशन इज इनकम्प्लीट. आता असे कोणते प्लांट्स आहे की ज्याच्यामध्ये वॉल फॉर्मेशन इनकम्प्लीट असतं? ते आहे व्हीट, त्यानंतर सनफ्लॉवर अँड कोकोनट. अशा प्रकारची जी एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट आहे न्यूक्लियर टाईप ती 161 अँजिओस्पर्मिक फॅमिलीजमध्ये होते. म्हणजे अँजिओस्पर्मच्या 161 फॅमिलीमध्ये अशा प्रकारची एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट होताना बघायला मिळते. आणि वॉल फॉर्मेशन इनकम्प्लीट कोणत्या कोणत्या प्लांटमध्ये असतं? आता हे जे दाखवलं मी तुम्हाला हे कसं आहे, इथे वॉल फॉर्मेशन कंप्लीट झालेली आहे, प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवती ही वॉल तयार झालेली आहे. पण वॉल फॉर्मेशन इनकम्प्लीट ही कोणत्या कोणत्या प्लांटमध्ये राहते? तर सांगते मी तुम्हाला. आणखी एक डायग्राम मी तुम्हाला काढून पण दाखवेल की वॉल फॉर्मेशन इकडचं दिसतं आहे का बेटा सगळ्यांना? वॉल फॉर्मेशन इज इनकम्प्लीट इन व्हीट, त्यानंतर सनफ्लावर अँड कोकोनट. व्हीट, सनफ्लावर अँड कोकोनट. हे जे व्हीट, सनफ्लावर आणि कोकोनट हे जे 3 प्लांट्स आहे याच्यामध्ये कसं आहे की वॉल पूर्णतः तयार होत नाही. म्हणजे
सगळ्या न्यूक्लियसच्या भोवती वॉल तयार झालेली नसते, काही न्यूक्लियसच्या भोवती वॉल तयार झाली असते आणि काहीच्या भोवती नाही. जसं आता आपण एक एक्झाम्पल घेऊ कोकोनटचं. कोकोनटमध्ये कसा एंडोस्पर्म असतो ते आपण बघू. एक छोटीशी डायग्राम काढते. आता ह्या जर डायग्राम तुम्ही काढल्या असतील किंवा स्क्रीनशॉट्स घेतले असतील, हे मिटवल्याशिवाय पुढचं समजणारं नाही आणि मला जागा पण नाही लिहायला. तर मी हे मोडते आहे, त्याच्या पुढचं शिकवायचं आहे ते म्हणजे कोकोनटमध्ये. कोकोनटमध्ये हा कोकोनटचा मी एंडोस्पर्म काढला. समजा हा झाला एम्ब्रियो. अशा प्रकारे हा आहे एम्ब्रियो. कोकोनटमध्ये जो पेरिफेरी आहे म्हणजे आउटर पार्ट आहे, या आउटर पार्टमध्ये मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म आहे. आउटर पार्टमध्ये कोणता एंडोस्पर्म आहे? मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म. अशा प्रकारे हा झाला मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म. इथे आपण लेबल करूया मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म इन आउटर पार्ट. आणि जर आपण सेंटरला बघितलं तर सेंटरला अशा प्रकारे फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म आहे. म्हणजे तुम्हाला इथे दिसत आहे की वॉल फॉर्मेशन कसं आहे. इथे वॉल फॉर्मेशन इनकम्प्लीट आहे. फक्त ज्या पेरिफेरीला जे न्यूक्लियाय होते त्याच्याभोवती वॉल तयार झाल्या, पण जे सेंटरला न्यूक्लियाय आहे त्याच्याभोवती वॉल तयार झालेल्या नाही. तर इथे हा आहे फ्री न्यूक्लियर अँड व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म इन द सेंटर. व्हॅक्युलेटेड म्हणजे याच्यामध्ये व्हॅक्युल्स आहेत. इथे काय आहे, इथेच काढून घेऊ आपण. इथे काय आहे, हे न्यूक्लियाय आहे आणि इथे अशा प्रकारे काय आहे, ही व्हॅक्यूल आहे. इथे मी व्हॅक्यूल दाखवली. तर असा जो एंडोस्पर्म आहे, असाच एंडोस्पर्म कुठे मिळणार आहे आपल्याला? हा कोणत्या प्लांटचा एंडोस्पर्म आहे? कोकोनटचा आहे. सो इन कोकोनट, हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे की इन कोकोनट मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म in outer part and free nuclear as well as vacuolated endosperm in the सेंटर. अशा प्रकारे हा कुणामधला कोणत्या प्लांटमधला एंडोस्पर्म आहे? तर हा आहे कोकोनटमधला. अशा प्रकारे हा झाला न्यूक्लिअर टाईप ऑफ एंडोस्पर्म. यामध्ये न्यूक्लिअर टाईप ऑफ एंडोस्पर्म हा जवळपास 161 एंजिओस्पर्मच्या ज्या फॅमिलीज आहेत, 161 फॅमिलीजमध्ये आहे एंजिओस्पर्मच्या. तर नेक्स्ट जो आहे तो आपला आहे सेल्युलर एंडोस्पर्म. नेक्स्ट एंडोस्पर्म कोणता आहे?
सेल्युलर एंडोस्पर्म.